राज्यात जो अवकाळी पाऊस पडतोय तो उद्या म्हणजे 15 जानेवारीपासून थांबण्याचा अंदाज आहे. पण पुन्हा एकदा राज्याच्या वातावरणात बदल पाहायला मिळतील. ते काय बदल असेल व्हिडिओमध्ये पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे, एम.टेक ॲग्रीकल्चरल इंजिनिअरिंग साताराहून. आणि सध्या जर आपण पाहिलं तर राज्यात जे काही पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होत होत्या त्या थांबण्याचा अंदाज आहे. कारण उत्तरेकडचे वारे पुन्हा एकदा राज्याच्या भागांमध्ये पाहायला मिळत आहेत. खास करून उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचे उत्तरेकडील भाग या ठिकाणी उत्तरेकडचे वारे पुन्हा एकदा वाहू लागलेले आहेत. तर दक्षिणेकडील भागांमध्ये अजूनही थोडेसे पूर्वेकडचे वारे आहेत. म्हणजे दक्षिण मराठवाडा असेल, दक्षिण मध्य महाराष्ट्र असेल. त्यामुळे त्या ठिकाणी ढगाळ हवामान, काही ठिकाणी पावसाच्या सुद्धा घटना पाहायला मिळालेल्या आहेत. त्याच्या अपडेट्स आपण WhatsApp चॅनलवरती आणि YouTubeवरती पोस्ट सुद्धा करून त्याच्या अपडेट्स दिल्या होत्या. बाकी हे जे काही पूर्वेकडचे वारे येत आहेत ते उद्यापासून अजून कमकुवत होतील आणि उत्तरेकडचे वारे राज्यात वाहतील. त्यामुळे 2-3 दिवस पुन्हा एकदा तापमानात घट पाहायला मिळेल. सोबत 18 तारखेला एक वातावरणात बदल अपेक्षित आहे. कारण 18 तारखेला उत्तरेकडील भागांमध्ये एक पश्चिमी आवर्त येतो हिमालयावरती. त्याच्यामुळे वाऱ्याचं जोड क्षेत्र महाराष्ट्राच्या आसपास होऊ शकतं. त्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण पुन्हा एकदा काही जिल्ह्यांकरता होईल. थंडी पुन्हा एकदा कमी होण्याची शक्यता आहे 18 तारखेच्या आसपास. आणि तेव्हा मात्र सध्या तरी पावसाची शक्यता दिसत नाहीये. पण स्थानिक पातळीवर जर का ढग निर्मिती झाली, तर त्यावेळेस तशा प्रकारचे अपडेट्स देण्यात येतीलच. त्यानंतर पुन्हा एकदा 22-23 तारखेनंतर एक सशक्त असा पश्चिमी आवर्त हिमालयावरती येईल आणि त्या काळात राज्यात सुद्धा त्याचा प्रभाव दिसेल. हवेचं जोडक्षेत्र उत्तर महाराष्ट्राच्या आसपासपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे 23-24 तारखेच्या आसपास राज्यात पुन्हा एकदा ढगाळ वातावरणात वाढ अपेक्षित आहे आणि त्यावेळेसही पाऊस होईल का? तर सध्या तरी मॉडेल्स पाऊस दाखवत नाहीयेत. पण स्थानिक ढग निर्मितीवरती त्यावेळेस सुद्धा आपण अपडेट्स तुम्हाला देत राहू आणि येणारे अपडेट्स पाहायचे असतील तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. बाकी सध्या जर आपण पाहिलं तर आज इकडे बीडकडे पाऊस झाला, तिकडे लातूर, नांदेडकडे सरकलेले आहेत आणि आता नांदेडच्या जवळपास दक्षिणेकडील भागामध्ये दक्षिणेकडील देगलूरच्या आसपासपर्यंत हे ढग पोहोचलेले आहेत. त्याही ठिकाणी आपण पावसाच्या अलर्ट्स ह्या WhatsApp चॅनलवरती दिले होते. तसेच सांगलीच्या जतमध्ये सुद्धा पाऊस झाल्याचं कळतंय. बाकी इतर ठिकाणी ढगाळ वातावरण जरी असलं तरी इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग नाहीत. बेळगावकडे थोडेफार हलक्या पावसाचे ढग दिसतायत आणि त्यामुळे रात्री जी काही शक्यता दिसते ती बीडच्या साधारणतः परळीच्या आसपासच्या भागांमध्ये थोडासा पाऊस होईल. देगलूर, नांदेडचा भाग असेल त्या ठिकाणी थोडाफार पाऊस अपेक्षित आहे. बेळगावच्या थोडेसे पूर्वेकडील भागांमध्ये पावसाच्या थोड्याफार सरी बरसतील. दक्षिण पूर्वेकडील भाग असेल. बाकी राज्यात इतर ठिकाणी सध्या तरी विशेष पावसाचे ढग आहेत असं दिसत नाहीये. आणि उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या थंडी थोडीशी वाढणार आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचे काही भाग असतील. त्या ठिकाणी आता दुपारनंतर ढग नाहीसे झालेत आणि या ठिकाणी तापमान साधारणतः 12°C आसपासपर्यंत 10 ते 12 पण राहू शकतं किंवा 12 ते 14च्या आसपासपर्यंत राहण्याची शक्यता दिसते. मुंबई, ठाणे, पालघरकडे सुद्धा तापमानात पुन्हा एकदा घसरण दिसेल. तापमान 20°C सांताक्रूझमध्ये 20°C पेक्षा खाली जाईल. गेले काही 2-3 दिवस 20°C किंवा त्याहून थोडंसं अधिक तापमान पाहायला मिळतं. तर याही ठिकाणी थंडी ही काहीशी जाणवणार आहे. बाकी राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये थंडी थोडीशी कमीच राहील. तरी त्यातल्या त्यात अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया हे जे काही उत्तरेकडील भाग आहेत, या ठिकाणी सुद्धा थोडेफार थंडी आपल्याला पाहायला मिळू शकते. बाकी राज्याच्या इतर ठिकाणी विशेष थंडी नाहीये. आणि सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.